6 ऑगस्ट रोजी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांना काटपूर पोलीस पाटील सरोजिनी रवींद्र यावले वय 47 वर्ष राहणार काटपूर तालुका मोर्शी यांनी फोनद्वारे माहिती दिली की काटपूर येथे झोपडपट्टीवर राहणारा इसम रमेश आकोटकर यांचा मोठा मुलगा दिनेश आकोटकर याने रमेश आकोटकर याच्या चेहऱ्यावर कुठल्या तरी भरीव वस्तूने जबर वार करून चेहरा विद्रूप करून खून केलेला आहे अशी माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी लगेच घटनास्थळ गाठून घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून पुढील तपास सुरू केला। तेव्हा घटनास्थळावर मृतक हा रक्ताच्या थारोड्यात मृत अवस्थेत पडलेला दिसून आला। याच कारणावरून आरोपी दिनेश आकोटकर व मृतक रमेश आकोटकर दोघा बापलेकांमध्ये वाद झाला व आरोपी दिनेश आकोटकर याने रागाच्या भरात रमेश आकोटकर याच्या चेहऱ्यावर कुठल्या तरी भरीव वस्तूने जबर वार करून चेहरा विद्रूप करून खून करून पुरावा नष्ट केला असे प्राथमिक तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने मृतक यांचे प्रेत शवविच्छेदनाकरिता मोर्शी येथे पाठविण्यात आले। तसेच फरार आरोपी दिनेश आकोटकर वय 32 वर्ष याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शिरखेड गुन्हा रजिस्टर नंबर 223/2021 कलम 302, 201 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद केला आहे। फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉक्टर हरिबालाजी एन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड ठाणेदार केशव ठाकरे करीत आहेत। दिनांक 6/8/2021 रोजी रात्री 11:15 ते 11:30 वाजताच्या सुमारास आम्हास पोलीस पाटील काटपूर यांचा फोन आला की झोपडपट्टी काटपूर या ठिकाणी रमेश माणिकराव आकोटकर वय 56 वर्ष यांचा खून झालेला आहे आणि तो खून त्यांचा मुलगा दिनेश रमेश आकोटकर वय 31 वर्ष यांनी केलेला आहे। अशा माहितीवरून तात्काळ आम्ही घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी दिनेश रमेश आकोटकर हा घटनास्थळावरून पसार झालेला होता आणि घटनास्थळी रक्ताचा थारोडा पडलेला होता आणि त्या ठिकाणी रमेश माणिकराव आकोटकर यांचे प्रेत पडलेले होते। आम्ही पंचनामा कार्यवाही वगैरे करून त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रवाना केले आणि रात्रभर फिरून आमच्या पोलीस स्टेशनच्या डीबी टीमने त्या आरोपीला जंगलातून अटक केली। सद्यस्थितीत तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। या मर्डरच्या मागचे जे कारण आहे ते असे पुढे येत आहे की रमेश आकोटकर ह्याचा त्याची सख्खी आई भा चंद्रकलाबाई वय 82 वर्ष हिच्यावर वाईट नजर होती। तो तिच्यासोबत वाईट कुकर्म करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे चिडून जाऊन दिनेश आकोटकरने त्याचा खून केला अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।